हॅलो फ्रेंड्स, माझे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील. माझे व्हिडिओ आवडल्यास थम्स अपच्या बटनवर क्लिक करा. थँक्यू. आज आपण राईस सूप कसा तयार करतात ते पाहूया. राईस म्हणजे तांदूळ. यामध्ये फेरुलिक नामक एक ॲसिड असतं जे आपल्याला सन प्रोटेक्शन देतं, UV किरणांपासून आपल्या स्किनची रक्षा करतं. हे नॅचरल सनस्क्रीन आहे. तसेच यामुळे स्किन स्मूथ व शायनी होते व स्किन व्हाईटनिंग होण्यास पण खूप मदत मिळते. चला तर हा सूप कसा तयार करतात ते पाहूयात. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. मी ॲलोवेराचं पान घेऊन त्यातून हे जेल काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. हे मी भिजवून ठेवले होते. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही ते डायरेक्ट यूज करू शकतात. हे मी भिजवून धुवून घेतलेले आहेत तांदूळ. 10 मिनटं तरी ते भिजून द्यावे. नंतर सर्व पाणी काढून टाकून आपण तांदळाचा उपयोग करायला घेऊया. हे मी ॲड केले आहेत तांदूळ. हे आता मिक्सीमध्ये व्यवस्थित आपण फिरवून घेऊया. मी इथे व्यवस्थित फिरवून घेतलं आहे. जितकी तुम्हाला स्मूथ पेस्ट करता येईल तितकी तुम्ही स्मूथ पेस्ट करू शकता. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही ते डायरेक्ट ॲड करा आणि ॲलोवेरा जेल एकदा मिक्सीमध्ये फिरवून ॲड करा. हा मी क्लिअर सोप बेस घेतलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिकडनं विकत घेऊ शकतात. आता आपण हा सोप मेल्ट करून घेऊया. त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे. यात मी पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम करायला ठेवायचं आहे. डबल बॉयलर टेक्निक आपण यूज करणार आहोत. यामध्ये आपण ही सोपची वाटी ठेवून घेऊया. पाण्याच्या वाफेवर आपल्याला हा सोप मेल्ट करून घ्यायचा आहे. गॅस मी हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. जसा सोप वितळायला लागेल तसा तुम्ही गॅस लो फ्लेमवर करू शकतात. इथे सोप मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. सोप इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट ही ॲड करू. जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही इथे हे डायरेक्ट ॲड करणार आहात, जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सारखं ढवळत राहावं लागतं. जर ढवळलं नाही तर तांदळाचे गठ्ठे तयार होतात. म्हणून हा सोप तयार करताना तांदळाचं पीठ मिळतं का तेच पाहावं. हे मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्यात इसेन्शियल ऑइल ॲड करूया. त्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण सोप मोल्डमध्ये काढून घेऊयात. मी हे सोप मोल्डमध्ये काढून घेतलेलं आहे. किमान अर्ध्या तासासाठी तरी तुम्ही हे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. हे रूम टेम्परेचरला देखील थंड होतं. हे थंड झालेलं आहे. आपला सोप इथे तयार झालेला आहे. आता आपण हा डीमोल्ड करूया.
एकदा असा जोरात आपटल्यानंतर आपला सोप लगेच बाहेर पडतो. आपला सोप वापरण्यास तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा. थँक्यू.